तर आज आपण बघणार आहोत होमोग्राफ्स. आपण मागच्या व्हिडिओमध्ये काय पाहिलं होतं? होमोफोन्स. काय बघितलं होतं? होमोफोन्स बघितलं होतं, हे नाही. आजच्या व्हिडिओमध्ये काय बघायचं आपल्याला? होमोग्राफ्स. ओके, तो होमोग्राफ्स म्हणजे काय? इंग्रजीमध्ये असे काही शब्द आहेत की त्यांचे काय आहेत? स्पेलिंग, काय स्पेलिंग आणि साऊंड किंवा प्रोनाउन्सिएशन कसे सेम आहे, पण त्याचं मिनिंग अर्थ कसा आहे? वेगळा आहे. जसं की द वर्ड्स दॅट आर सेम साऊंड अँड सेम स्पेलिंग बट डिफरंट मिनिंग इज कॉल्ड एज होमोग्राफ्स. ओके, जसं की एक्झाम्पल. ओके, वॉच, वॉच. आता ह्याच्यात बघ, वॉच वॉच प्रोनाउन्सिएशन उच्चारण कसं आहे? सेम आहे का नाही? आणि स्पेलिंग बघ बरं, WATCH काही फरक आहे का? नाही ना. मग ह्याला आपण काय म्हणणार? होमोग्राफ्स. काय म्हणायचं? पण ह्याचा मिनिंग, ह्याचा अर्थ कसा आहे? वेगवेगळा. कसं? ह्या वॉचचा अर्थ आपण वाक्यानुसार घेऊ शकतो. ह्याचा होतो वॉच म्हणजे लक्ष ठेवणे. काय? लक्ष ठेवणे. आणि ह्याचा होतो वॉच म्हणजे काय? घडी. काय काय होतो? घडी. म्हणजे असं नाही की फक्त ह्याचं लक्ष ठेवणे आणि ह्याचं घडी. ह्याचं घडी होऊ शकते, ह्याचं लक्ष ठेवू शकते. फक्त तुम्हाला वाक्यानुसार त्याचा अर्थ घ्यावा लागतो. अजून एक बघ, डिअर आणि डिअर. हे डिअर म्हणजे काय? प्रिय. डिअर म्हणजे काय? प्रिय. आणि हे डिअर म्हणजे काय? महाग. एखादी वस्तू जी महाग असते का नाही, हे का नाही? हे डिअर म्हणजे काय? प्रिय. आणि हे डिअर म्हणजे काय? महाग. बघा, याच्या होमोग्राफ्स आणि होमोफोन्स मध्ये थोडासा फरक आहे. काय फरक आहे? होमोग्राफ्स मध्ये काय होणार की तुमचे स्पेलिंग आणि तुमचं उच्चारण काय राहणार? सेम राहणार, पण त्यांचा अर्थ काय राहणार? वेगवेगळा. हे तुम्हाला अर्थ तुम्हाला तुमच्या वाक्यानुसार घ्यावा लागतो. आणि होमोफोन्स मध्ये काय राहणार? होमोफोन्स मध्ये काय राहणार? सेम साऊंड अँड डिफरंट स्पेलिंग अँड मिनिंग इज कॉल्ड एज होमोफोन्स. एवढं लक्षात आलं का? आलं का लक्षात? कळलं? चालतं, लिहून घ्या.